हाय, आज होम पार्लर सर्व्हिसची ऑर्डर होती आणि क्लायंटला पेडिक्युअर करायचं होतं. तर सर्वात पहिले आपण नेलपेन रिमूव्ह करून घेतली. नेलपेन रिमूव्ह झाल्यानंतर आपण छान पाय सॅनिटायझरने क्लीन करून घेतले. सॅनिटायझर हे दोघी पायांना नीट सर्वीकडे लावून घेतलं. ह्यानंतर कटिकल क्रीम ही नखांच्या आजूबाजूला लावतो, कारण ह्या क्रीममुळे नखांच्या आजूबाजूची जी त्वचा असते ती सॉफ्ट आणि मॉइश्चराइज होते. त्यामुळे त्वचा फाटतही नाही आणि नेल्सही हेल्दी होतात आणि ह्याने इन्फेक्शनची रिस्कही कमी होते. ही क्रीम लावून 2 ते 3 मिनटं थोडासा मसाज केला आहे आपण. कटिकल क्रीमनंतर सोक पावडर ही गरम पाण्यात टाकतो आणि त्यामध्ये आपण पाय सोक करायला ठेवतो. ह्याने पायाची जी डेड स्किन असते ना ती मऊ होते आणि स्किनही रिलॅक्स होते आणि 10 ते 15 मिनटं आपण पाय ह्या पाण्यामध्ये भिजवतो. नंतर आपण स्क्रब करतो. स्क्रब तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. हे स्क्रब लावत असताना आपण 2 ते 5 मिनटापर्यंत मसाज करतो छान आणि या स्क्रबमुळे डेड स्किन रिमूव्ह होते आणि पायाचे जे हील्स आणि सोल्स असतात ते स्मूथ होतात. जी टॅनिंग असते, डलनेस असतो स्किनवरचा तो कमी होतो. त्याच्यानंतर जे मसाज करतो आपण त्याच्याने ब्लड सर्क्युलेशन पण छान इम्प्रूव्ह होतं. नखांच्या कॉर्नरला जी पण काही लेयर्स असते ती आपण रिमूव्ह करतो. आता आपण फूट मास्क लावला आहे. फूट मास्क हा स्किनला डीप आणि मॉइश्चराइज करतो. त्याने ड्रायनेस कमी होतो आणि हा फूट मास्क आपण 10 ते 15 मिनटं लावून असाच ठेवतो आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाकतो. सर्वात शेवटी मसाज क्रीम लावतो. मसाज क्रीमने आपला स्टिफनेस कमी होतो आणि आपण छान मसाजही देत असतो. त्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशनही छान होतं. जे हील्स क्रॅकिंग असतात ते पण कमी होतं. आपण कमीत कमी 10 ते 15 मिनटं असा मसाज करतो मसाज क्रीम लावून. दोघं पायांना छान मसाज करायचा. त्याने क्लायंटला पण खूप रिलॅक्स फील होतं. मसाज झाल्यावर पाय छान स्वच्छ धुवून घेतले आणि ते ड्राय करून घेतले आणि नेल्स फायनरने नेल्सला प्रॉपर शेप दिला. जे पण शार्प एजेस होते ना ते सर्व काढून टाकले, कारण मग त्याने नखं तुटत नाही आपले. जी सर्व लेंथ होती ती इक्वल करून घेतली आणि नखांचे जे अनइवन कॉर्नर्स होते ते पण सगळे इक्वल करून घेतले आणि जो नखांचा सरफेस असतो तो पण स्मूथ करून घेतला आणि छान अशी नेलपेंट लावली. आणि हा पेडिक्युअरचा फायनल रिझल्ट कसा वाटला तुम्हाला? तुमचा फीडबॅक कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही पण तुमची होम पार्लर सर्व्हिस लवकरच बुक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.